श्री स्वामी समर्थ. होळी आधीच संपत्तीचा सुवर्णयोग. या 3 राशींची मालव्य राजयोगामुळे होईल भरभराट. शुक्र हा ज्योतिषशास्त्रात सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. राक्षसांचा गुरु असण्यासोबतच शुक्र हा संपत्ती, समृद्धी, विवाह आणि भौतिक सुखसोयींमध्येही एक प्रमुख कारक मानला जातो. म्हणूनच जन्मकुंडलीत शुक्राच्या स्थानातील बदलांचा परिणाम 12 राशींच्या जीवनावर निश्चितच होतो. शास्त्रानुसार शुक्र दर 26 दिवसांनी राशी बदलतो. त्यामुळे सर्व 12 राशींचं तसंच राष्ट्र आणि जग प्रभावित होते. मार्चच्या सुरुवातीला होळीपूर्वी शुक्र मीन राशीत प्रवेश करेल. मीन राशी शुक्र ग्रहाची उच्च राशी मानली जाते, म्हणून त्याचे भ्रमण काही राशींना आनंद, समृद्धी आणि आर्थिक लाभ मिळवून देऊ शकते. शुक्र मीन राशी प्रवेश करताच तो मीन राशीशी जोडला जाईल. दोघेही परस्पर मित्र असल्याने शुक्र आणि शनीची युती अनेक क्षेत्रामध्ये फायदेशीर ठरू शकते. शिवाय शुक्राचा त्याच्या उच्च राशीत प्रवेश मालव्य राजयोग निर्माण करत आहे. यामुळे जीवनात आराम, क्रिएटिव्हिटी, करिअर, स्थिरता आणि भौतिक आनंदही मिळू शकतो. हे विश्लेषण चंद्र राशीच्या आधारे केले जात आहे. आता जाणून घेऊया की शुक्राच्या मालव्य राजयोगामुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो. दृक पंचांगानुसार धनाचा कर्ता शुक्र 2 मार्च रोजी पहाटे 1:01 मीन राशीत प्रवेश करेल आणि 26 मार्चपर्यंत तिथेच राहील. परिणामी शुक्र आणि शनीच्या युतीमुळे मालव्य राजयोग निर्माण होत आहे. तो काही राशींना दुहेरी लाभ देऊ शकतो. ज्योतिषशास्त्रात मालव्य राजयोग हा पंचमहापुरुष योगांपैकी एक मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शुक्र राशीच्या उच्च राशी मीन किंवा वृषभ किंवा तुळ राशीत असतो आणि कुंडलीच्या मध्यस्थानी 1, 4, 7, 10 स्थित असतो, तेव्हा हा योग तयार होतो. या योगाच्या निर्मितीमुळे व्यक्ती श्रीमंत, विलासी, आनंदी, आकर्षक आणि कलांचा प्रेमी बनतो. अशा परिस्थितीत शुक्राच्या मालव्य राजयोगाचा निर्मितीचा कर्क, धनु आणि वृषभ राशींच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होईल. वृषभ राशी. मालव्य राजयोग वृषभ राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या राशींच्या लग्नाचा स्वामी असल्याने तो 11व्या घरात भ्रमण करेल. परिणामी या राशींच्या लोकांच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात नवीन संधी मिळू शकतात. तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी नवीन नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही अनेक नवीन नेटवर्कशी जोडले जाऊ शकता. त्यामुळे तुमचे करिअर उंचावू शकते आणि प्रगतीचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. चंद्र राशीच्या संबंधात केतूच्या 4थ्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमच्या आरोग्यासंबंधित काही समस्या येऊ शकतात. यामुळे यात्रा करणे तुमच्यासाठी ठीक नसेल. अशात सर्वात आधी तुमच्या आरोग्याला महत्त्व देऊन यात्रा करणे टाळा. चंद्र राशीच्या संबंधात शनीच्या 11व्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात जर तुम्ही बऱ्याच वेळेपासून गुंतवणूक कराल तर तुम्हाला उत्तम नफा मिळू शकतो. तथापि यासाठी तुम्हाला घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला घेतल्यानंतर कुठलाही निर्णय घेण्याची आवश्यकता असेल. या आठवड्यात अगदी खास किंवा जवळच्या व्यक्तीबरोबर मतभेदामुळे आपणास अडचणी येऊ शकतात. यावेळी आपण आपले मनातले बोलणे त्यांच्यासमोर उघडपणे ठेवण्यात पूर्णपणे असक्षम वाटेल, ज्यामुळे आपला मानसिक तणाव वाढू शकतो. आपल्या जोडीदाराशी संवाद साधण्यासाठी हा आठवडा आपल्यासाठी खूप कठीण असल्याचे सिद्ध होणार आहे. अशा परिस्थितीत जर आपल्याला व्यवसाय वाढवायचा असेल तर आपल्याला अहम वेगळा ठेवून आपल्या जोडीदारासह प्रत्येक मतभेद दूर करण्याची आवश्यकता असेल. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह तसा तर सामान्य राहणार आहे. तथापि त्यांच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या अभ्यासाला घेऊन आपल्यावर अतिरिक्त दबाव असल्यासारखे वाटेल.
या कारणाने तुम्हाला विषयांना लक्षात ठेवण्यात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. वृषभ राशींच्या जातकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. आरोग्याबाबत थोडे सावध राहावे लागेल. पोटदुखी किंवा त्वचेशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात. आर्थिक स्थिती मजबूत असेल, तुमच्याकडे भरपूर धन राहील आणि पैशांची कोणतीही कमतरता भासणार नाही. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला असून तुमचा जोडीदार व्यापार वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतो. नोकरी करणाऱ्यांनी कामांच्या ठिकाणी अधिक मेहनत करण्याची गरज आहे. प्रेमसंबंधासाठी हा आठवडा मध्यम असेल. तुम्ही प्रिय व्यक्तीसोबत लग्नाच्या बेडीत अटकू शकता. वैवाहिक नाते मजबूत राहील आणि जोडीदाराशी पूर्ण साथ मिळेल. शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राची मदत घेऊ शकता. आज चंद्र 20 फेब्रुवारी 2026 शुक्रवारी मीन राशीत स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज अयोग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक होणार नाही, याकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबात सुख व शांती राहील. कुटुंबीय व मित्रांसह आनंदात वेळ घालवाल. उत्पन्नात व व्यवसायात वाढ होईल. रम्यस्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत आखाल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. त्यांच्याकडून आदर मिळेल. व्यापारात ओळख व संपर्क यामुळे लाभ होईल. संतती व पत्नी यांच्याकडून चांगल्या बातम्या मिळतील. दाम्पत्य सुख उत्तम मिळेल. आध्यात्मिक व्यक्तींच्या शुभ आशीर्वादामुळे तुमच्या मनाला शांतता लाभेल. कोणी जवळच्या नातेवाईकांच्या मदतीने आज तुम्ही तुमच्या व्यवसायात उत्तम प्रगती करू शकता, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभही होईल. मित्रपरिवार आणि कुटुंबियांबरोबर एखादा कार्यक्रम आयोजित करा. तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्या प्रेमामध्ये आज कुणीतरी बिब्बा घालेल. तुम्ही विचार करता त्यापेक्षा अधिकच तुम्ही पडद्यामागे जात आहात, असे तुम्हाला आज लक्षात येईल. पुढील काही दिवसातच चांगल्या संधी तुम्हाला मिळतील. तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा. चुकीच्या संवादामुळे कदाचित काही त्रास होऊ शकतो, पण बसून चर्चा केल्यामुळे तुम्ही सर्व काही ठीक करा. तुमचा भाग्यांक आहे 7. भाग्यरंग बदामी आणि पांढरा. उपाय: भगवान गणपतीच्या मंदिरात हिरव्या चण्याची बनवलेली मिठाई, लाडू वहा आणि आपल्या प्रेमीसोबत अविस्मरणीय क्षणांसाठी मुलांना वितरित करा. दुसरी भाग्यवान राशी आहे कर्क राशी. या राशींच्या लोकांसाठी राक्षसांचा गुरु शुक्राद्वारे मालयोग राजयोगाची निर्मिती अनुकूल असू शकते. या राशींच्या 11व्या आणि 4थ्या घराचा स्वामी असल्याने ते 9व्या घरात स्थित आहे. अशा परिस्थितीत या राशींच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. जीवनातील दीर्घकालीन समस्या संपुष्टात येऊ शकतात. कौटुंबिक जीवनातही आनंद टिकू शकतो. महिलांसाठी हा काळ चांगला राहणार आहे. तुमचा अध्यात्माकडेही अधिक कल असू शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही धार्मिक यात्रावर जाऊ शकता. तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते. नवीन घर, वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. आर्थिक परिस्थितीतही चांगली राहणार आहे. राहूच्या चंद्र राशीच्या 8व्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात गर्भवती महिलांना खास करून आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असेल, अथवा काही संक्रमण होण्याने तुमच्या चिंता अधिकच वाढू शकतात आणि तुम्हाला त्यांचा सामना करावा लागेल. जर धनाचा एक मोठा हिस्सा बऱ्याच वेळेपासून कर्जाच्या रूपात अटकलेले आहे, तर या सप्ताहात शेवटी तुम्हाला ते धन मिळेल. चंद्र राशीच्या संबंधात शनीच्या 9व्या भावात असण्याच्या कारणाने ह्यावेळी बऱ्याच शुभ ग्रहांची स्थिती व दृष्टी तुमच्या राशीतील बऱ्याच जातकांना धनलाभ होण्याचे योग दर्शवते. या सप्ताहात तुमचा कुणी जुना मित्र आणि जवळचा मित्र तुम्हाला काही मोठा धोका देऊ शकतो. यामुळे तुम्ही आपला राग कुटुंबातील कुठल्या व्यक्तीवर काढू शकता. यामुळे कौटुंबिक वातावरणात अशांतता उत्पन्न होईल. सोबतच तुमची प्रतिष्ठाही खराब होऊ शकते. व्यावसायिकांसाठी सप्ताह सामान्य राहण्याची अपेक्षा आहे. तथापि करिअरमध्ये तुम्हाला उत्तम करण्याची इच्छा आहे, तर तुम्ही वेळ न घालवता नवीन योजना बनवण्याची यावेळी सर्वात अधिक आवश्यकता असेल.
ध्यान ही एक सर्वश्रेष्ठ मानसिक औषध आहे जे आपल्या तार्किक क्षमतेला आश्चर्यकारकपणे वाढवते. आपल्याकडे या आठवड्यात यासाठी देखील वेळ आहे, म्हणून सकाळ संध्याकाळ ध्यान करा. कर्क राशींच्या जातकांसाठी हा आठवडा ठीक राहील. आरोग्याबाबत सर्दी, खोकला, ताप यांसारख्या समस्या तुम्हाला सतावू शकतात. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल, परंतु त्यासोबतच खर्चही मोठ्या प्रमाणात वाढतील. व्यापाऱ्यांसाठी काळ सामान्य असून भागीदारासोबत एखाद्या कारणावरून वाद होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी वेळ चांगली आहे. तुमची अचानक दुसऱ्या ठिकाणी बदली होऊ शकते. प्रेम संबंधाची स्थिती समाधानकारक असेल आणि आठवड्याच्या शेवटी नात्यात अधिक जवळीक निर्माण होईल. वैवाहिक जीवनात थोड्या अडचणी येऊ शकतात. जोडीदाराच्या माहेरच्या लोकांशी किंवा घरच्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. शिक्षणासाठी काळ उत्तम असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मन लागेल. आज चंद्र 20 फेब्रुवारी 2026 शुक्रवारी मीन राशीत स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यस्थानी असेल. आज नशिबाची साथ लाभेल. परदेशातून शुभ समाचार मिळतील. एखाद्या छोट्या प्रवासामुळे प्रसन्नता वाटेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. मन प्रसन्न राहील. मित्र व कुटुंबीय यांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. व्यापार व्यवसायात फायदा होईल. अचानक धनलाभ संभवतो. परदेशी गमन व मंगल कार्य यात सफलता मिळेल. तुमची कमकुवत इच्छाशक्ती यामुळे तुम्ही भावनिक व मानसिकदृष्ट्या कमजोर बनू शकाल. आज तुम्हाला धनसंबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे, परंतु तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीला या नफ्यामध्ये बदलू शकता. तुमच्या मनावर असलेले ओझे उचलण्यास आणि तुम्हाला पाठिंबा देण्यास नातेवाईक पुढाकार घेतील. प्रणयराधना तुमच्या हृदयावर राज्य करेल. आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. या राशीतील लोकांना आज मद्यपान आणि सिगरेटपासून दूर राहण्याची आवश्यकता आहे, कारण यामुळे तुमचा महत्त्वाचा वेळ खराब होऊ शकतो. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमॅन्टिक दिवसांची आज पुन्हा उजळणी कराल. तुमचा भाग्यांक आहे 9. भाग्यरंग लाल आणि मरून. उपाय: तांब्याचा शिक्का किंवा तुकडा खिशामध्ये ठेवल्यास आरोग्य चांगले राहील. पुढची भाग्यवान राशी आहे धनु राशी. या राशीचा गोचर कुंडलीच्या 11व्या आणि 6व्या घराचा स्वामी असल्याने शुक्र 4थ्या घरात गोचर करत आहे. अशा परिस्थितीत मालव्य राजयोग या राशींच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशींच्या लोकांना वाहन किंवा इतर काही मोठी वस्तू खरेदी करण्याची संधी मिळू शकते. या राशींचे लोक त्यांच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकतात. कौटुंबिक जीवनात फक्त आनंदच असू शकतो. वास्तुकला, इंटेरियर डिझाईन, विक्री, कार खरेदी विक्री, रिअल इस्टेटशी संबंधित लोकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकता. कौटुंबिक जीवनातही आनंद टिकून राहू शकतो. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून प्रत्येक पावलावर पाठिंबा मिळू शकतो. राहूच्या चंद्र राशीच्या 3ऱ्या भावात असण्याच्या कारणाने यावर्षी तुमचे आरोग्य सामान्यपेक्षा उत्तम राहील. या कारणाने तुम्हाला ताजे वाटेल. ही ती वेळ असेल तेव्हा तुम्ही आपल्या आनंदी राहून दुसऱ्यासोबत आनंदाने हसताना दिसाल. जर तुम्ही सरकारी क्षेत्रात काम करताना दिसत आहे तर हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि उत्तम राहणार आहे, कारण यावेळी तुम्हाला सरकारकडून लाभ आणि पुरस्कार मिळण्याची शक्यता कायम राहील. यामुळे तुम्हाला उत्तम स्तरावर नफा मिळेल. कुठल्या पैतृक संपत्ती किंवा जमिनीने जोडलेला काही विवाद जर कोर्टात चालू असेल तर या सप्ताहात त्यांचा निर्णय आपल्या पक्षात येण्याची शक्यता अधिक राहील. तथापि यासाठी तुम्हाला सुरुवातीपासूनच घरातील मोठ्यांच्या मदतीने योग्य निर्णय घेण्याचा सल्ला दिला जातो, ज्यावर तुम्हाला आपले काही धनही खर्च करावे लागेल. या सप्ताहात ऑफिसमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या स्थितीला समजून दुसऱ्यांसोबत व्यवहार करणे योग्य राहील. अशात लक्षात ठेवा की जर तुमचे बोलणे गरजेचे नाही तर तुमचे गप्प राहणेही तुमच्यासाठी उत्तम असेल, कारण अशी परिस्थिती उत्पन्न होऊ शकते जिथे तुम्ही काही गोष्टी जबरदस्तीने बोलाल. यामुळे तुम्ही स्वतःला काही समस्येत टाकू शकता. या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांना मनासारखी कॉलेज किंवा कोर्स ॲडमिशन मिळण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे त्याचे मनोबलही वाढेल, सोबतच त्यांचा आत्मविश्वास आणि साहसही वाढेल.
धनुराशींच्या जातकांसाठी हा आठवडा चढउतारांचा असेल. आरोग्याबाबत सुरुवातीला विशेष समस्या नसतील, परंतु आठवड्याच्या शेवटी पोटाच्या विकारामुळे तुम्ही हैराण होऊ शकता. आर्थिक स्थिती उत्तम राहील. उत्पन्न वाढण्याची शक्यता असून खर्चात कपात होईल. व्यापाऱ्यांसाठी वेळ चांगली असून व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही दुसऱ्या शहरात जाऊ शकता. तुम्ही तुमच्या नोकरीबाबत खूप सतर्क राहाल आणि अधिक मेहनत केल्यास यश नक्की मिळेल. प्रेमसंबंधासाठी काळ अतिशय सुखद असून तुम्ही जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवाल. वैवाहिक जीवनात जर काही तणाव असेल तर तो आता कमी होऊ शकतो. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात कमी आणि इतर गोष्टीत जास्त लागेल. आज चंद्र 20 फेब्रुवारी 2026 शुक्रवारी मीन राशी स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र 4थ्या स्थानी असेल. आज शरीर व मनात उत्साहाचा अभाव राहील. मनावर चिंतेचे ओझे राहील. कौटुंबिक वातावरणात कलुष राहील. आईशी मतभेद होतील किंवा तिच्या प्रकृतीसंबंधी चिंता राहील. सार्वजनिकदृष्ट्या आपला मानभंग होऊ नये याकडे लक्ष द्या. वेळेवर जेवण व झोप न मिळाल्यामुळे स्वभाव चिडचिडा होईल. महत्त्वाची खरेदीपत्रे करू नका. 4 भिंतीबाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेल्यासारखा पैसा कमवू शकाल. कुटुंबियांनी दिलेला चांगला सल्ला आज तुमचे मानसिक दडपण कमी करणारा असेल. स्वप्नील चिंता सोडून द्या आणि आपल्या रोमॅन्टिक जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घ्या. नोकरी पैशाने जोडलेल्या लोकांना आज कार्यक्षेत्रात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज तुमची नकळत चूक होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला तुमचे सिनियर्स तुम्हाला राखू शकतात. व्यावसायिकांसाठी दिवस सामान्य राहण्याची अपेक्षा आहे. तुमचे व्यक्तित्व लोकांपेक्षा थोडे वेगळे आहे. तुम्ही एकटा वेळ घालवणे पसंत करतात. आज तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळेल, परंतु ऑफिसच्या बऱ्याच समस्या तुम्हाला त्रास देतील. तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज प्रयत्न करेल. तुमचा भाग्यांक आहे 7. भाग्यरंग बदामी आणि पांढरा. उपाय: झाडूवाल्यांच्या प्रती दयाळू बना आणि व्यवसायात लाभासाठी गरम कपडे, कच्चा कोळसा आणि काळे तीळ दान करा. श्री स्वामी समर्थ.